Hello students. In previous lecture we have studied about the drug interactions, their types, their clinical significance, advantages, disadvantages and examples. Now starts with second chapter of pharmacology and toxicology subject is drugs acting on autonomous nervous system. Autonomous nervous system means what? Autos means self and nomos means regulating, self-regulating. Autonomous nervous system controls and regulate involuntary function of the body such as pumping of heart, contraction of blood vessel, intestinal contraction. Autonomous nervous system कंट्रोल अँड रेग्युलेट इनव्हॉलंटरी फंक्शन. इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक, जे एखादी एक व्यक्ती स्वतः त्याला कंट्रोल करू शकत नाही, म्हणजे ह्युमन बॉडी त्याला स्वतः कंट्रोल करू शकत नाही, तर ते काय होतं, सेल्फ रेग्युलेटिंग होतं. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम कंट्रोल्स अँड रेग्युलेट इनव्हॉलंटरी फंक्शन, म्हणजे अनैच्छिक स्वरूपाची जी फंक्शन्स असतात आपल्या बॉडीमध्ये ती काय करतो, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम कंट्रोल करतो किंवा रेग्युलेट करतो. सच ॲज पंपिंग ऑफ हार्ट, कॉन्ट्रॅक्शन ऑफ ब्लड वेसल, इंटेस्टिनल कॉन्ट्रॅक्शन. ऑटोनॉमस नर्व सप्लाय स्मूथ मसल, कार्डियक मसल अँड एक्झोक्राइन ग्लँड. ऑटोनॉमस नर्व्स हे कुठे सप्लाय झालेले असतात, स्मूथ मसल्सना, म्हणजे विसरल ऑर्गनचे जे स्मूथ मसल्स असतात तिथे, किंवा कार्डियक मसलमध्ये किंवा एक्झोक्राइन ग्लँडमध्ये. जे विसरल ऑर्गन्स आहेत, जे इनव्हॉलंटरी फंक्शन करणारे जे ऑर्गन्स आहेत तिथे ऑटोनॉमस नर्व सप्लाय झालेले असतात. त्याच्यानंतर ॲनाटॉमी ऑफ एएनएस. ॲनाटॉमिक नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ बोथ द ब्रांचेस. फर्स्ट इज अ मायलिनेटेड प्री गँग्लिओनिक फायबर अँड नॉन मायलिनेटेड पोस्ट गँग्लिओनिक फायबर. असे दोन प्रकारचे फायबर्स असतात त्याच्यामध्ये. द सायनॅप्स बिटवीन पोस्ट गँग्लिओनिक फायबर अँड प्री गँग्लिओनिक फायबर इज टर्म ॲज ए गँग्लिऑन. सायनॅप्स इज नथिंग बट स्पेस बिटवीन पोस्ट गँग्लिओनिक फायबर अँड प्री गँग्लिओनिक फायबर इज टर्म ॲज ए गँग्लिऑन, while synapse between post ganglionic fiber and receptor is termed as a neuroeffector junction. सायनॅप्स बिटवीन पोस्ट गँग्लिओनिक अँड प्री गँग्लिओनिक फायबर, प्री गँग्लिओनिक फायबर आणि पोस्ट गँग्लिओनिक फायबर यांच्यामध्ये जी स्पेस आढळते त्याला म्हटलं जातं गँग्लिऑन. आणि सायनॅप्स बिटवीन पोस्ट गँग्लिओनिक फायबर आणि रिसेप्टर इज टर्म ॲज ए न्यूरो इफेक्टर जंक्शन. पोस्ट गँग्लिओनिक फायबर आणि रिसेप्टर यांच्यामधील जी स्पेस किंवा सायनॅप्स आहे त्याला म्हटलं जातं न्यूरो इफेक्टर जंक्शन. The pre-ganglionic neurons of sympathetic system have their origin in the thoracic and lumbar vertebra of the spinal cord. जे प्री गँग्लिओनिक न्यूरॉन्स ते कुठे ओरिजिनेट होतात, कुठे स्टार्ट होतात. द प्री गँग्लिओनिक न्यूरॉन्स ऑफ सिम्पॅथेटिक सिस्टीम हॅव देअर ओरिजिन इन दी थोरॅसिक अँड लंबर वर्टिब्रा. थोरॅसिक आणि लंबर वर्टिब्रापासून ते ओरिजिनेट होतात, म्हणजे तिथून ते नर्व स्टार्ट होतात. कुठचे, प्री गँग्लिओनिक नर्व्स ऑफ दी स्पायनल कॉर्ड. The preganglionic neurons of parasympathetic system have their origin in the lower brain cranium and in the sacral portion of the spinal cord. Preganglionic neuron of parasympathetic system म्हणजे कोलिनर्जिक सिस्टीम, याचे जे प्रीगँग्लिओनिक न्यूरॉन असतात ते कुठून स्टार्ट होतात, इन दी लोअर ब्रेन क्रॅनियम अँड इन दी सॅक्रल पोर्शन ऑफ दी स्पायनल कॉर्ड. लोअर ब्रेनच्या क्रॅनियमपासून आणि सॅक्रल पोर्शन, स्पायनल कॉर्डचे जे सॅक्रल वर्टिब्रा आहेत, सॅक्रल पार्ट जो आहे स्पायनल कॉर्डचा, तिथून ओरिजिनेट होतात. कुठचे नर्व्स, प्री गँग्लिओनिक नर्व्स ऑफ पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. परत एकदा पहा, द प्री गँग्लिओनिक न्यूरॉन्स ऑफ सिम्पॅथेटिक सिस्टीम. सिम्पॅथेटिक सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम असे दोन ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचे टाईप्स आहेत. फर्स्ट इज सिम्पॅथेटिक सिस्टीम अँड पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. मग सिम्पॅथेटिक सिस्टीमचे जे प्री गँग्लिओनिक न्यूरॉन्स आहेत ते कुठून ओरिजिनेट होणार, थोरॅसिक आणि लंबर वर्टिब्रे ऑफ दी स्पायनल कॉर्ड.
द प्री गँग्लिओनिक न्यूरॉन्स ऑफ पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचे जे प्री गँग्लिओनिक न्यूरॉन्स आहेत ते कुठून स्टार्ट किंवा कुठून ओरिजिनेट होतात? लोअर ब्रेन क्रॅनियम अँड इन दी सॅक्रल पोर्शन ऑफ दी स्पायनल कॉर्ड. इथे तुम्हाला न्यूरॉनची ॲनाटॉमी दिलेली आहे. इथे आहे स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डपासून प्री गँग्लिओनिक न्यूरॉन जी स्टार्ट होते ती काय असते? मायलिनेटेड असते. म्हणजे त्याच्यावर मायलिनेटेड शीट प्रेझेंट असतं. मायलिनेटेड प्री गँग्लिओनिक न्यूरॉन स्टार्ट्स फ्रॉम स्पायनल कॉर्ड. The space between preganglionic neuron and postganglionic neuron is called as a autonomic ganglia. Autonomic ganglia मधून ॲसिटाइलकोलिन रिलीज होतं. प्री गँग्लिओनिक न्यूरॉन झाल्यानंतर ऑटोनॉमिक गँग्लिया येते, नंतर पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन येतं. म्हणजेच प्री गँग्लिओनिक न्यूरॉन आणि पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन यांच्यामध्ये जे सायनॅप्स आहे त्याला काय म्हटलं जातं? ऑटोनॉमिक गँग्लियन. इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये दिलेलं आहे. पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन ही कशी असते? अनमायलिनेटेड असते, मायलिन नसतं त्याच्यावर. पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन आणि इफेक्टर ऑर्गन म्हणजे जे विसरल ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये सिम्पॅथेटिक किंवा पॅरासिम्पॅथेटिक रिसेप्टर प्रेझेंट असतात. मग पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉनपासून जे इफेक्टर ऑर्गन आहे यांच्यामध्ये जी स्पेस असते किंवा सायनॅप्स असतो त्याला म्हटलं जातं न्यूरो इफेक्टार जंक्शन. इथे तुम्हाला दिलेलं आहे प्री गँग्लिओनिक न्यूरॉन सेल बॉडी इन ब्रेन ऑर स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमधून स्टार्ट होतं. एक्झॉन इज मायलिनेटेड टाईप. ह्याचा एक्झॉन हा मायलिनेटेड टाईप असतो. दॅट एक्सटेंड टू ऑटोनॉमिक गँग्लिऑन. म्हणजेच प्री गँग्लिओनिक न्यूरॉन ही ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डपासून स्टार्ट होऊन ती कुठे संपते? ऑटोनॉमिक गँग्लियापर्यंत. ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डपासून ही स्टार्ट होऊन ऑटोनॉमिक गँग्लियनपर्यंत असते. त्याच्यानंतर काय येतं? ऑटोनॉमिक गँग्लिऑन म्हणजेच सायनॅप्स येतं. नेक्स्ट इज पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन. कुठून स्टार्ट होते? सेल बॉडी लाईज आउटसाइड द CNS इन ॲन ऑटोनॉमिक गँग्लिया. पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन ही CNSमध्ये नसते तर CNSच्या बाहेर असते, आउटसाइड दी CNS इन ॲन ऑटोनॉमिक गँग्लिऑन. म्हणजे ती कुठून स्टार्ट होते? ऑटोनॉमिक गँग्लिऑनपासून. गँग्लिऑन हे काय आहे? सायनॅप्स बिटवीन प्री गँग्लिओनिक न्यूरॉन अँड पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन. ऑटोनॉमिक गँग्लिऑनपासून पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन स्टार्ट होते अँड एक्झॉन इज अनमायलिनेटेड टाईप. त्याच्यामध्ये मायलिनेटेड शीट नसतं. एक्झॉन इज अनमायलिनेटेड टाईप सी फायबर दॅट टर्मिनेट इन ए विसरल इफेक्टार. म्हणजेच पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन ही कुठे संपते? तर ती इफेक्टार ऑर्गनला संपते. जे विसरल ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये जे रिसेप्टर प्रेझेंट आहेत तिथपर्यंत ती पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉनची लेंथ असते. म्हणजे ॲसिटाइलकोलिन ऑटोनॉमिक गँग्लिओपासून पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन ही स्टार्ट होते आणि ती संपते कुठे? इफेक्टार ऑर्गनपर्यंत. ही आहे ॲनाटॉमी ऑफ ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. नेक्स्ट इज लोकेशन. इथे तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये लोकेशन दिलं आहे पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक सिस्टीमचं. म्हणजे कुठच्या ऑर्गनवर कुठचे पॅरासिम्पॅथेटिक ॲक्शन कशी होते आणि सिम्पॅथेटिक ॲक्शन कशी होते. ही जी तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, इथून जे नर्व्स आहेत ते नर्व्स कुठच्या ऑर्गनपर्यंत पास होतात याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. फर्स्ट आपण पाहूया पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम त्याच्यामध्ये फर्स्ट ऑर्गन आहे आय. आयमध्ये पॅरासिम्पॅथेटिक ॲक्शन काय होते? कन्स्ट्रिक्ट प्युपिल. आयमधील जो प्युपिल हा पार्ट आहे त्याचं काय होतं? कन्स्ट्रिक्शन होतं. नेक्स्ट इज सलायवरी ग्लँड. सलायवरी ग्लँडला पॅरासिम्पॅथेटिक ॲक्शन काय करते? स्टिम्युलेट करते. स्टिम्युलेट सलायवेशन. सलायवरी ग्लँड स्टिम्युलेट सलायवेशन. म्हणजे सलायवरी ग्लँडवर पॅरासिम्पॅथेटिक रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. तसेच आईसमध्ये प्युपिलमध्ये पॅरासिम्पॅथेटिक म्हणजेच कोलिनर्जिक रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. जेव्हा नर्व इम्पल्सेस पास होतात तेव्हा
ॲसिटाईल कोलिन जे रिलीज होतं, मग ते ॲसिटाईल कोलिन रिलीज झाल्यानंतर आईजवरच्या जे मस्कॅरिनिक किंवा कोलिनर्जिक रिसेप्टर आहेत, कोलिनर्जिक रिसेप्टरचे मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक असे 2 प्रकार पडतात. मग हे जे कोलिनर्जिक रिसेप्टर्स असतात ह्या विसरल ऑर्गन्सवर ते काय होतात, स्टिम्युलेट होतात. म्हणजेच आईसवर हे जे कोलिनर्जिक रिसेप्टर्स होतात ते स्टिम्युलेट होतात आणि काय ॲक्शन प्रोड्यूस होते, कन्स्ट्रिक्ट प्युपिल. सलायवरी ग्लँडमध्ये कोलिनर्जिक रिसेप्टर्स असतात, इट स्टिम्युलेट्स सलायवेशन. हार्टमध्ये काय ॲक्शन होते, स्लोज हार्टबीट. इन लंग्स इट कन्स्ट्रिक्ट ब्रॉन्काय, कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्क्युल्स. देन इन स्टमक स्टिम्युलेट्स डायजेशन स्टिम्युलेट केलं जातं. लिव्हरमध्ये काय होतं, स्टिम्युलेट बाईल रिलीज, बाईल हे रिलीज होतं लिव्हरमधून. इंटेस्टाईनमध्ये काय ॲक्शन प्रोड्यूस होते, स्टिम्युलेट पेरिस्टाल्सिस अँड सिक्रिशन. पेरिस्टाल्सिस मूवमेंट ही स्टिम्युलेट होते इंटेस्टाईनमध्ये अँड सिक्रिशन, इंटेस्टिनल सिक्रिशन स्टिम्युलेट होतात. त्याच्यानंतर ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडरमध्ये काय होतं, इट कॉन्ट्रॅक्ट युरिनरी ब्लॅडर. म्हणजेच काय झालं, पॅरासिम्पॅथेटिक ह्या तुम्हाला ॲक्शन दिलेले आहेत. प्रत्येक ऑर्गनमध्ये पॅरासिम्पॅथेटिक ॲक्शन काय होते, ही सर्व तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेली आहेत की त्या ऑर्गन्सवर पॅरासिम्पॅथेटिक ॲक्शन काय होते. नेक्स्ट आपण पाहूया सिम्पॅथेटिक ॲक्शन. ह्या बाजूला तुम्हाला दिलेली आहेत. आईसमध्ये काय होतं, डायलेट प्युपिल. सलायवरी ग्लँड इनिबिट सलायवेशन. इन हार्ट ॲक्सलरेट हार्टबीट. इन लंग्स डायलेट ब्रॉन्काय. इन स्टमक इनिबिट डायजेशन. लिव्हर स्टिम्युलेट ग्लुकोज रिलीज. इन किडनीज स्टिम्युलेट इपिनेफ्रिन अँड नॉरइपिनेफ्रिन रिलीज. इपिनेफ्रिन आणि नॉरइपिनेफ्रिन म्हणजेच ॲड्रिनालिन आणि नॉरॲड्रिनालिन. इंटेस्टाईन इनिबिट्स पेरिस्टाल्सिस अँड सिक्रिशन. इन ब्लॅडर रिलॅक्सेस ब्लॅडर. म्हणजे ऑलमोस्ट काय आहे, पॅरासिम्पॅथेटिक ज्या ॲक्शन आहेत, पॅरासिम्पॅथेटिक ॲक्शन ह्या सिम्पॅथेटिक ॲक्शनच्या अपोजिट ॲक्शन्स आहेत. इथे हे टेबल दिलेलं आहे, या टेबलमध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. पहा, ऑर्गन, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम अँड सिम्पॅथेटिक सिस्टीम. ऑर्गन फर्स्ट इज आयमध्ये पॅरासिम्पॅथेटिक ॲक्शन काय होते आणि सिम्पॅथेटिक ॲक्शन काय होते ते पाहूया. इन आय कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल इज अ पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम अँड इन सिम्पॅथेटिक सिस्टीम डायलेशन ऑफ प्युपिल. In bronchi, bronchospasm means bronchial constriction, and in sympathetic system bronchodilation. In heart, decrease heart rate, decrease myocardial contractility, so BP decreases. In sympathetic system, increase heart rate, increase myocardial contractility, so BP increases. In gastrointestinal tract, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीममध्ये पेरिस्टाल्सिस इन्क्रीजेस. इन सिम्पॅथेटिक सिस्टीम पेरिस्टाल्सिस डिक्रीजेस. इन एक्झोक्राइन ग्लँड इन्क्रीजेस सिक्रिशन. इन सिम्पॅथेटिक सिस्टीम एक्झोक्राइन ग्लँड डिक्रीजेस सिक्रिशन. युरिनरी ब्लॅडर. इन पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम इन्क्रीज कन्स्ट्रिक्शन. इन सिम्पॅथेटिक सिस्टीम रिलॅक्सेशन ऑफ ब्लॅडर. Last is blood vessel, vasodilation in parasympathetic system and vasoconstriction in sympathetic system. ही झाली त्याची फिजिओलॉजी ऑफ ANS. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजेच कोलिनर्जिक नर्वस सिस्टीम. द मेन न्यूरोट्रान्समीटर ऑफ पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इज ॲसिटाईलकोलिन. हेन्स द सिस्टीम इज कॉल्ड ॲज ए कोलिनर्जिक सिस्टीम.
मेन न्यूरोट्रान्समीटर पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमचा मेन न्यूरोट्रान्समीटर हा ॲसिटाइलकोलिन आहे. न्यूरोट्रान्समीटर म्हणजे काय, जो नर्व इम्पल्स ट्रान्समिट केले जातात, ज्याच्याद्वारे नर्व इम्पल्स हे ट्रान्समिट केले जातात, त्याला म्हटलं जातं न्यूरोट्रान्समीटर. द मेन न्यूरोट्रान्समीटर ऑफ पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम इज ॲसिटाइलकोलिन. हेन्स द सिस्टीम इज कॉल्ड एज ए कोलिनर्जिक सिस्टीम. म्हणून त्याला कोलिनर्जिक सिस्टीम असंही म्हटलं जातं. मग कोलिनर्जिक रिसेप्टार्स म्हणजे काय, रिसेप्टार्स दॅट आर स्टिम्युलेटेड बाय ॲसिटाइलकोलिन आर टर्म ॲज ए कोलिनोमिमेटिक ऑर कोलिनर्जिक रिसेप्टार. Receptors that are stimulated by acetylcholine are termed as a cholinomimetic or cholinergic receptor. म्हणजेच प्रीगँग्लिओनिक न्यूरॉन किंवा पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉनमधून ॲसिटाइलकोलिन जेव्हा रिलीज होतं, ते रिलीज झाल्यामुळे जे रिसेप्टार स्टिम्युलेट होतात किंवा ॲक्टिवेट होतात त्या रिसेप्टरना म्हटलं जातं कोलिनर्जिक रिसेप्टार्स. रिसेप्टार्स दॅट आर स्टिम्युलेटेड बाय ॲसिटाइलकोलिन आर टर्म ॲज ए कोलिनोमिमेटिक ऑर कोलिनर्जिक रिसेप्टार्स. फर्स्ट टाईप ऑफ कोलिनर्जिक रिसेप्टार इज अ मस्कॅरिनिक रिसेप्टार. मस्कॅरिनिक रिसेप्टारचे सब टाईप्स आहेत M1, M2 अँड M3. सेकंड टाईप ऑफ कोलिनर्जिक रिसेप्टार इज अ निकोटिनिक रिसेप्टार. निकोटिनिक रिसेप्टारचे दोन टाईप आहेत, निकोटिनिक N अँड निकोटिनिक M रिसेप्टार. देर आर टू टाइप्स ऑफ कोलिनर्जिक रिसेप्टार्स, muscarinic receptors and nicotinic receptors. The subtype of muscarinic receptor is M1, M2 and M3. Subtype of nicotinic receptor is NN and NM. आता ह्या रिसेप्टरचं लोकेशन कुठे असतं आणि त्याचं फंक्शन काय आहे ते आपण पाहूया. Location and function of receptors. M1, M2 and M3. These are the subtypes of muscarinic receptors. Let's see M1 receptor. Autonomic ganglia. M1 receptors are present in autonomic ganglia. Autonomic ganglia वर ते काय असतात, लोकेटेड असतात. त्यांचं लोकेशन किंवा सिच्युएट ते कुठे प्रेझेंट असतात, ऑटोनॉमिक ganglia. Autonomic ganglia means what, the synapse between or space between preganglionic nerve fiber and postganglionic nerve fiber is called as a autonomic ganglia. त्या autonomic ganglia वर कुठचे रिसेप्टर्स प्रेझेंट असतात, M1 रिसेप्टर. ते काय प्रोड्यूस करतात, ॲक्शन, डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन म्हणजे काय, प्रोड्यूस इम्पल्सेस, म्हणजे ती सेल किंवा तो नर्व ॲक्टिवेट करणे. अँड प्रोड्यूस इम्पल्सेस प्रोड्यूस केले जातात. ऑटोनॉमिक गँग्लियावर जे M1 रिसेप्टर्स असतात ते काय ॲक्शन प्रोड्यूस करतात, डिपोलरायझेशन ॲक्शन प्रोड्यूस करतात, म्हणजेच प्रोड्यूस इम्पल्स. नेक्स्ट ॲक्शन इज M1 रिसेप्टर आणि कुठे प्रेझेंट असतात, गॅस्ट्रिक ग्लँड्सवर. गॅस्ट्रिक ग्लँडवर काय करतात, ते हिस्टामाइन रिलीज आणि ॲसिड सिक्रिशन करतात. गॅस्ट्रिक ग्लँडवर जे M1 रिसेप्टर प्रेझेंट असतात ते काय ॲक्शन प्रोड्यूस करतात, हिस्टामाइन रिलीज अँड ॲसिड सिक्रिशन. नेक्स्ट इज M2 रिसेप्टर. M2 receptors are located in SA node. SA node means sino-auricular node or sinoatrial node. या सायनोॲट्रियल नोडमध्ये हायपरपोलरायझेशन होतं. कशामुळे, M2 रिसेप्टरमुळे. हायपरपोलरायझेशन, जेव्हा M2 रिसेप्टर्स ॲक्टिवेट होतात तेव्हा काय प्रोड्यूस होतं, हायपरपोलरायझेशन. हायपरपोलरायझेशन मीन्स डिक्रीज रेट ऑफ इम्पल्स जनरेशन. SA नोड action is hyperpolarization, decrease rate of impulse generation. Next location is AV node, atrioventricular node. atrioventricular node मध्ये काय ॲक्शन प्रोड्यूस केली जाते, डिक्रीज वेलॉसिटी ऑफ कंडक्शन. वेलॉसिटी ऑफ कंडक्शन हे डिक्रीज होतं, म्हणजेच निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट असं त्याला म्हटलं जातं. डिक्रीज वेलॉसिटी ऑफ कंडक्शन. AV नोडवर हे M2 रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. ते जेव्हा स्टिम्युलेट होतात तेव्हा काय ॲक्शन होते, डिक्रीज वेलॉसिटी ऑफ कंडक्शन मीन्स निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट. नेक्स्ट ॲट्रियम अँड वेंट्रिकल्स.
ॲट्रियम आणि वेंट्रिकल्स हे हार्टचे चेंबर्स आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा M2 रिसेप्टर जे प्रेझेंट असतात ते स्टिम्युलेट होतात तेव्हा काय ॲक्शन प्रोड्यूस होते? डिक्रीज कॉन्ट्रॅक्टिलिटी. फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, जे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आहे ते डिक्रीज होतं, म्हणजे त्याला म्हटलं जातं निगेटिव्ह आयनोट्रॉफिक इफेक्ट. M2 रिसेप्टर डिक्रीजेस हार्ट रेट. हार्ट रेट काय करतात? डिक्रीज करतात. जेव्हा M2 रिसेप्टर स्टिम्युलेट होतात तेव्हा हार्ट रेट काय होतं? डिक्रीज होतं. त्याला म्हटलं जातं निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट. नेक्स्ट M3 रिसेप्टर्स. M3 रिसेप्टर, लोकेशन ऑफ M3 रिसेप्टर. M3 रिसेप्टर्स आर प्रेझेंट इन विसरल स्मूथ मसल्स. विसरल स्मूथ मसल म्हणजे जे विसरल ऑर्गन्स आहेत, फॉर एक्झाम्पल स्मॉल इंटेस्टाईन, युरिनरी ब्लॅडर, हे जे विसरल ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सवर जे स्मूथ मसल्स असतात त्या स्मूथ मसलवर M3 रिसेप्टर हे लोकेटेड असतात किंवा प्रेझेंट असतात. जेव्हा ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं तेव्हा हे M3 रिसेप्टर स्टिम्युलेट होतात. M3 रिसेप्टर स्टिम्युलेट झाल्यामुळे त्याची जी ॲक्शन होते ती काय आहे? कॉन्ट्रॅक्शन. इन विसरल स्मूथ मसल, कॉन्ट्रॅक्शन ऑफ विसरल स्मूथ मसल. नेक्स्ट इन एक्झोक्राईन ग्लँड. एक्झोक्राईन ग्लँडमध्ये सिक्रिशन होतं. सिक्रिशनला स्टिम्युलेट केलं जातं. ब्लड वेसल. M3 रिसेप्टर्स आर लोकेटेड इन ब्लड वेसल विच स्टिम्युलेट वॅसो डायलेशन. ब्लड वेसलचं डायलेशन होतं. ब्लड वेसल डायलेशन, वॅसो डायलेशन. So this is location and function of receptor. Next, location and function of receptor of nicotinic M and nicotinic N receptor. NM receptor means nicotinic M receptor हे कुठे प्रेझेंट असतात? न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये. न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणजे न्यूरॉन आणि मसल याच्या जंक्शनला न्यूरोमस्क्युलर जंक्शन असं म्हटलं जातं. जेव्हा न्यूरॉन आणि मस्क्युलर एकमेकांना कनेक्ट होतात त्या स्पेसला किंवा त्या लोकेशनला न्यूरोमस्क्युलर जंक्शन असं म्हटलं जातं. कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्केलेटल मसल. इन न्यूरोमस्क्युलर जंक्शन ॲक्शन इज कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्केलेटल मसल. निकोटिनिक एन रिसेप्टर इन ऑटोनॉमिक गँग्लिया. ऑटोनॉमिक गँग्लियामध्ये इट स्टिम्युलेट पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन. ऑटोनॉमिक गँग्लिया मीन्स सायनॅप्स बिटवीन प्री गँग्लिओनिक नर्व फायबर अँड पोस्ट गँग्लिओनिक नर्व फायबर. इन ऑटोनॉमिक गँग्लिया NN रिसेप्टर्स आर प्रेझेंट. जेव्हा प्री गँग्लिओनिक नर्व फायबरमधून ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं तेव्हा ऑटोनॉमिक गँग्लियामध्ये जे निकोटिनिक N रिसेप्टर असतात ते स्टिम्युलेट होतात आणि काय ॲक्शन प्रोड्यूस करतात? इट स्टिम्युलेट पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन. ते कुणाला स्टिम्युलेट करतात? पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉनला. नेक्स्ट ॲड्रिनल मिड्युला. ॲड्रिनल मिड्युला म्हणजे काय? ॲड्रिनल ग्लँडची दोन पार्ट आहेत, कॉर्टेक्स आणि मिड्युला. त्या मिड्युलामध्ये काय ॲक्शन होते? ॲड्रिनल मिड्युलामध्ये निकोटिनिक N रिसेप्टर प्रेझेंट होतात. जेव्हा ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं तेव्हा ॲड्रिनल मिड्युलावरचे जे निकोटिनिक N रिसेप्टर आहेत ते स्टिम्युलेट होतात अँड इट रिलीज ऑफ ॲड्रिनालिन अँड नॉर ॲड्रिनालिन. ते काय रिलीज करतात? ॲड्रिनालिन आणि नॉर ॲड्रिनालिन. ॲड्रिनल मिड्युला स्टिम्युलेट झाल्यामुळे त्याच्यामधून काय रिलीज होतं? ॲड्रिनालिन आणि नॉर ॲड्रिनालिन. Adrenaline and noradrenaline is also called as a epinephrine and norepinephrine. Next, functioning of parasympathetic system. फंक्शनिंग कसं होतं पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचं पाहूया. मिड ब्रेन अँड सॅक्रल पार्ट ऑफ स्पायनल कॉर्ड. मिड ब्रेन आणि सॅक्रल पार्ट ऑफ स्पायनल कॉर्ड हे जेव्हा स्टिम्युलेट होतं तेव्हा काय होतं? स्टिम्युलेशन ऑफ प्री गँग्लिओनिक न्यूरॉन विच लीड्स टू रिलीज ऑफ ॲसिटाइल कोलिन इन पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिओन. स्टिम्युलेशन ऑफ निकोटिनिक अँड मस्कॅरेटिक रिसेप्टर इन गँग्लिओन. स्टिम्युलेशन ऑफ पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन. रिलीज ऑफ ॲसिटाइल कोलिन इन न्यूरो इफेक्टर जंक्शन. Stimulation of various receptors binds to the receptor and produce action. Midbrain
अँड सॅक्रल पार्ट ऑफ स्पायनल कॉर्डमधून ॲक्शन स्टार्ट होते, म्हणजेच ॲसिटाइल कोलिनर्जिक ॲक्शन पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम स्टार्ट होते मिड ब्रेन आणि सॅक्रल पार्ट ऑफ स्पायनल कॉर्ड. ते काय होतं, त्याच्यामुळे स्टिम्युलेशन ऑफ प्री गँग्लिओनिक न्यूरॉन, तिथून काय ओरिजिनेट होते, मिड ब्रेन किंवा सॅक्रल पार्टमधून प्री गँग्लिओनिक न्यूरॉन ही ओरिजिनेट होते किंवा स्टार्ट होते. ती जेव्हा स्टिम्युलेट होते, प्री गँग्लिओनिक न्यूरॉन स्टिम्युलेट होते, तेव्हा काय रिलीज होतं, ॲसिटाइल कोलिन, रिलीज ऑफ ॲसिटाइल कोलिन इन पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिओन. पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिओन मीन्स सायनॅप्स बिटवीन प्री गँग्लिओनिक अँड पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन. Release of acetylcholine in parasympathetic ganglion, which leads to stimulation of nicotinic and muscarinic receptor in ganglion. Stimulation of nicotinic and muscarinic receptors in ganglion. Next, stimulation of postganglionic neuron. निकोटिनिक आणि मस्कॅरिनिक रिसेप्टर जे गँग्लिओनमध्ये आहेत ते स्टिम्युलेट झाल्यामुळे काय होतं, पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन स्टिम्युलेट होते. पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन स्टिम्युलेट झाल्यामुळे त्याच्यामधून काय रिलीज होतं, रिलीज ऑफ ॲसिटाइल कोलिन इन न्यूरो इफेक्टर जंक्शन. स्टिम्युलेशन ऑफ व्हेरियस रिसेप्टर. जेव्हा ॲसिटाइल कोलिन हे न्यूरो इफेक्टर जंक्शनमध्ये रिलीज होतं तेव्हा रिसेप्टार्स स्टिम्युलेट होतात, व्हेरियस कोलिनर्जिक रिसेप्टार्स स्टिम्युलेट होतात, बाइंड्स टू द रिसेप्टर अँड प्रोड्यूस ॲक्शन. परत एकदा पहा, मिड ब्रेन आणि सॅक्रल पार्ट ऑफ स्पायनल कॉर्ड ह्याच्यामधून काय होतात, प्री गँग्लिओनिक नर्व फायबर ह्या ओरिजिनेट होतात. त्या जेव्हा स्टिम्युलेट होतात, स्टिम्युलेशन ऑफ प्री गँग्लिओनिक न्यूरॉन, तेव्हा काय होतं, रिलीज ऑफ ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं इन पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिओन. स्टिम्युलेशन ऑफ निकोटिनिक अँड मस्कॅरिनिक रिसेप्टर अँड इन गँग्लिओन. निकोटिनिक अँड मस्कॅरिनिक रिसेप्टर स्टिम्युलेट झाल्यामुळे काय होतं, पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन स्टिम्युलेट होते. पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन स्टिम्युलेट झाल्यामुळे ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं कुठे, न्यूरो इफेक्टर जंक्शनमध्ये. न्यूरो इफेक्टर जंक्शनमध्ये ॲसिटाइल कोलिन रिलीज झाल्यामुळे व्हेरियस रिसेप्टर जे प्रत्येक ऑर्गन्सवर रिसेप्टर्स आहेत ते स्टिम्युलेट होतात आणि ते स्टिम्युलेट झाल्यामुळे ॲक्शन प्रोड्यूस होते, बाइंड्स टू द रिसेप्टर. जो ॲसिटाइल कोलिन आहे तो रिसेप्टरला बाइंड होतो आणि प्रोड्यूस ॲक्शन, इट प्रोड्युसेस ॲक्शन. नेक्स्ट, सिंथेसिस अँड रिलीज अँड हायड्रोलिसिस. सिंथेसिस, रिलीज अँड हायड्रोलिसिस. For synthesis of acetylcholine, neuronal axon take up choline from extracellular fluid with acetyl coenzyme A to produce acetylcholine. Enzyme choline esterase is required for this reaction. ॲसिटाइल कोलिन सिंथेसिस होण्यासाठी काय होतं, न्यूरोनल ॲक्झॉन हा नर्वचा किंवा न्यूरॉनचा हा पार्ट आहे. या ॲक्झॉन काय करतो, कोलिन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमधून कोलिन घेतो आणि तो कुणाबरोबर रिॲक्ट होतो, ॲसिटाइल कोएन्झाइम ए बरोबर. कोलिन आणि ॲसिटाइल कोएन्झाइम ए रिॲक्ट झाल्यामुळे काय प्रोड्यूस होतं, ॲसिटाइल कोलिन. एन्झाइम कोलिन इस्टरेज इज रिक्वायर्ड फॉर दिस रिॲक्शन. मग ह्या रिॲक्शनसाठी कोलिन इस्टरेज हे एन्झाइम रिक्वायर्ड होतं. म्हणजे काय, कोलिन ॲसिटाइल कोएन्झाइम ए बरोबर रिॲक्ट होतो इन प्रेझन्स ऑफ कोलिन इस्टरेज विच प्रोड्यूस ॲसिटाइल कोलिन. ॲसिटाइल कोलिन thus formed in nerve ending is stored in vesicle of preganglionic and postganglionic न्यूरॉन. हे जे ॲसिटाइल कोलिन सिंथेसाइज झालेलं असतं ते कुठे स्टोअर केलं जातं, वेसिकलमध्ये. हे वेसिकल कुठे असतात, प्री गँग्लिओनिक न्यूरॉन आणि पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन्समध्ये वेसिकल प्रेझेंट असतात. या वेसिकलमध्ये हे जे तयार झालेलं ॲसिटाइल कोलिन आहे ते स्टोअर्ड केलं जातं. स्टिम्युलेशन ऑफ प्री गँग्लिओनिक नर्व एंडिंग रिलीजेस acetylcholine in parasympathetic ganglia, while stimulation of postganglionic nerve ending releases acetylcholine at neuroeffector junction. म्हणजे काय, जेव्हा प्री गँग्लिओनिक नर्व एंडिंग ॲसिटाइल रिलीज करतं, प्री गँग्लिओनिक नर्व फायबर जेव्हा ॲसिटाइल रिलीज करतं पॅरासिम्पॅथेटिक गँग्लियामध्ये,
स्टिम्युलेट होतं, जेव्हा प्री गँग्लिओनिक नर्व एंडिंग जेव्हा स्टिम्युलेट होते तेव्हा जे ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं ते कुठे रिलीज होतं? पॅरासिम्पॅथेटिक गँग्लियामध्ये. जेव्हा पोस्ट गँग्लिओनिक नर्व स्टिम्युलेट होते तेव्हा जे ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं ते कुठे स्टोअर होतं? न्यूरो इफेक्टार जंक्शनमध्ये. म्हणजे न्यूरॉनमध्ये दोन्ही बाजूला ॲसिटाइल कोलिन, दोन ठिकाणी ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं. एक तर प्री गँग्लिओनिक नर्व एंडिंगमध्ये रिलीज होतं किंवा पोस्ट गँग्लिओनिक नर्व एंडिंगमध्ये रिलीज होतं. जे प्री गँग्लिओनिक नर्व एंडिंगमध्ये ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं ते कुठे होतं? पॅरासिम्पॅथेटिक गँग्लियामध्ये. आणि जेव्हा पोस्ट गँग्लिओनिक नर्व एंडिंग जेव्हा स्टिम्युलेट झाल्यामुळे जे रिलीज होतं ॲसिटाइल कोलिन ते कुठे रिलीज होतं? न्यूरो इफेक्टार जंक्शनमध्ये. ती डायग्रॅम दिलेली आहे. ॲसिटाइल कसं सिंथेसिस होतं ॲसिटाइल कोलिनचं, त्याचं हायड्रोलिसिस कसं होतं आणि ॲक्शन कशी होते ही त्या डायग्रॅम दिलेली आहे. पहा तुम्ही. ॲसिटाइल कोएन्झाइम ए प्लस कोलिन गिव्स ॲसिटाइल कोलिन. दिस ॲसिटाइल कोलिन इज स्टोर्ड इन वेसिकल इन प्रीसायनॅप्टिक मेम्ब्रेन. प्रीसायनॅप्टिक मेम्ब्रेन ही काय असते? प्रीसायनॅप्टिक मेम्ब्रेन म्हणजे सायनॅप्सच्या आधी जो पार्ट येतो तो प्री गँग्लिओनिक न्यूरॉनचा हा जो पार्ट आहे तिथे वेसिकल्स असतात प्रीसायनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये. त्या वेसिकलमध्ये हे ॲसिटाइल कोलिन स्टोर्ड केलं जातं. मग त्या ॲसिटाइल कोलिन जेव्हा रिलीज होतं तेव्हा कोलिनर्जिक जे रिसेप्टर्स आहेत ऑर्गनवर, समजा फॉर एक्झाम्पल आय, हार्ट, इंटेस्टाईन, इथे जे कोलिनर्जिक रिसेप्टर्स आहेत ते स्टिम्युलेट होतात हे ॲसिटाइल कोलिन रिलीज झाल्यामुळे आणि त्या ऑर्गनवर त्याची ॲक्शन प्रोड्यूस होते. मग ही ॲक्शन प्रोड्यूस झाल्यानंतर लगेचच त्याचं हायड्रोलिसिस होतं त्या ॲसिटाइल कोलिनचं इन प्रेझन्स ऑफ कोलिन इस्टरेज एन्झाईम. in presence of choline esterase enzyme it gives choline plus acetic acid. ॲसिटाइल कोलिनचं हायड्रोलिसिस म्हणजे मेटाबॉलिझम कसं होतं? ॲसिटाइल कोलिन इन प्रेझन्स ऑफ कोलिन इस्टरेज एन्झाईम गिव्स कोलिन्स प्लस ॲसिटिक ॲसिड. हे जे कोलिन आहे ते परत ॲसिटाइल कोएन्झाइम ए बरोबर रिॲक्ट होतं आणि त्याच्यापासून ॲसिटाइल कोलिन प्रोड्यूस होतं. Next is effect of acetylcholine is parasympathetic system. Effect of acetylcholine in parasympathetic system. Parasympathetic system मध्ये acetylcholine काय इफेक्ट करतं? First is acetylcholine released by preganglionic nerve stimulate postganglionic neuron. जे acetylcholine प्रीगँग्लिओनिक नर्वमध्ये रिलीज होतं, जे ॲसिटाइल रिलीज बाय प्रीगँग्लिओनिक नर्व स्टिम्युलेट पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन. प्रीगँग्लिओनिक नर्व फायबरमध्ये जे ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं ते कुणाला स्टिम्युलेट करतं? पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉनला स्टिम्युलेट करतं. मग पोस्ट गँग्लिओनिक स्टिम्युलेट झाल्यानंतर जेव्हा ॲसिटाइल कोलिन रिलीज बाय पोस्ट गँग्लिओनिक नर्व एंडिंग स्टिम्युलेट कोलिनर्जिक रिसेप्टर इन व्हेरियस ऑर्गन. ॲसिटाइल कोलिन रिलीज बाय पोस्ट गँग्लिओनिक नर्व एंडिंग म्हणजे पोस्ट गँग्लिओनिक नर्व एंडिंगमधून जे ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं ते कुणाला स्टिम्युलेट करतं? कोलिनर्जिक रिसेप्टर इन व्हेरियस ऑर्गन. फॉर एक्झाम्पल हार्ट, इंटेस्टाईन, ब्रॉन्किओल्स, आय एक्सेट्रा. हे जे ऑर्गन्स आहेत त्याच्यावर कोलिनर्जिक रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. त्या रिसेप्टर्सना स्टिम्युलेट केलं जातं. परत एकदा पहा. इफेक्ट ऑफ ॲसिटाइल कोलिन इन पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. फर्स्ट इज ॲसिटाइल कोलिन रिलीज बाय प्रीगँग्लिओनिक नर्व. प्रीगँग्लिओनिक नर्वमधून जे ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं ते कुणाला स्टिम्युलेट करतं? पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉनला स्टिम्युलेट करतं. म्हणजे ते ॲसिटाइल कोलिन जेव्हा रिलीज होतं तेव्हा पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन ही स्टिम्युलेट होते आणि पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन स्टिम्युलेट झाल्यानंतर त्या पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉनमधून जे ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं ते कुणाला स्टिम्युलेट करतं? कोलिनर्जिक रिसेप्टर इन व्हेरियस ऑर्गन. प्रत्येक ऑर्गनवर जे जिथे कुठे कोलिनर्जिक रिसेप्टर प्रेझेंट असतात त्या रिसेप्टरना हे ॲसिटाइल कोलिन स्टिम्युलेट करतो. नेक्स्ट लेक्चरला मी शिकवणार आहे तुम्हाला कोलिनोमिमेटिक ड्रग्स किंवा पॅरासिम्पॅथेटिक ड्रग्स, त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, युजेस एक्सेट्रा.
या लेक्चरमध्ये तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.